तर नमस्कार मंडळी आणि माझ्या लाडक्या मित्रांनो, तुमचं मी या माझ्या मराठी लर्न चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आतापर्यंत ह्या योजनेमधून मंडळी, लाडक्या बहीण योजनेमधून मंडळी 50% महिलांना 3,000 रुपये पडले. म्हणजे मंडळी, ज्या महिला पात्र आहेत त्यांना आतापर्यंत पात्र महिन्यातल्या 50% महिला 3,000 रुपये पडलेत. बाकीच्या 50% महिला अजून तशाच आहेत, त्यांना अद्याप पैसे पडलेले नाहीत. तर मंडळी, तुमची ही योजना असू द्या, तुमच्या बाकीच्या जसं की तुमची अन्नपूर्णा असू द्या, तुमची शेतकरी योजना असू द्या, त्यात म्हणजे अजून महिला म्हणजे बऱ्यापैकी लाभार्थ्यांना लाभ भेटला नाही. त्यासाठी मंडळी तुम्हाला त्याची तक्रार करणे देखील आवश्यक आहे. तक्रार केली तरच मंडळी तुम्हाला त्या योजनेतून तुम्हाला लाभ भेटेल. तर मंडळी, ती तक्रार तुम्ही कसं करू शकता तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल मंडळी, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन असतो. चला तर मंडळी, व्हिडिओ सुरू करूया. त्याचबरोबर मंडळी, अजून बऱ्याच महिलांचा मंडळी अर्ज देखील मंजूर झालेला नाही. म्हणजे त्यांचा अर्ज देखील अद्याप अप्रूव्ह झालेला नाही. तुमची ही समस्या असू द्या, नाहीतर तुमच्या योजनेबाबत त्या कोणत्याही समस्या असू द्या, त्या समस्येचा देखील तुम्ही तक्रार करू शकता. चला तर पाहूया आपण कशा प्रकारे तक्रार करू शकता. म्हणजे तुम्ही पाहू शकता, तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर दिसत आहे 9861717171. मंडळी, हा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्हाला ह्याच नंबरवर म्हणजे तुम्ही तक्रार जी आहे तुम्ही नोंदवू शकता. तर मंडळी, चला तर पाहू आपण व्हॉट्सअपवर कशा प्रकारे ह्या नंबरवर आपण तक्रार नोंदवू शकता. सुरुवातीला मंडळी, आपण आपल्या व्हॉट्सअपवर गेल्यानंतर म्हणजे आपला हाय असा मेसेज टाईप करायचा आहे. हाय असा मेसेज टाईप केल्यानंतर म्हणजे आपल्याला आपली भाषा निवडायचं सांगेल. तर आपल्याला आपली मराठी भाषा तिथं निवडून घ्यायची आहे. मराठी भाषा निवडल्यानंतर मंडळी, आपला तिथं आपला जो विभाग आहे तो तिथं विभाग देखील आपल्याला निवडून घ्यायचा आहे. तर म्हणजे तुमचा जो विभाग आहे तो विभाग तिथं तुम्ही निवडून घ्यायचा आहे. विभाग निवडल्यानंतर मंडळी, आपल्याला खाली असा एक मेसेज पाहायला भेटेल की आपला जो जिल्हा आहे म्हणजे तो जिल्हा देखील आपल्या तो आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर मंडळी आपल्याला पुढे जायचं आहे. तर आपण पाहू शकता मंडळी, जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला तिथं आपला जो मतदारसंघ आहे, तुम्ही तुमच्या कोणत्याही मतदारसंघात येत असाल तर तिथे तुमचा तो मतदारसंघ देखील तिथं तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. मतदारसंघ निवडल्यानंतर मंडळी आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर म्हणजे आपण आपला मतदारसंघ देखील निवडला आहे. मतदारसंघ निवडल्यानंतर म्हणजे आपला तुमचं जे लिंग स्त्री पुरुष आहे ते देखील तुम्हाला तिथे निवडून घ्यायचं आहे. जे स्त्री असेल तर स्त्री लिहायचं आहे, पुरुष असेल तर पुरुष आहे. लिंग निवडल्यानंतर म्हणजे आपला पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर म्हणजे आपण पाहू शकता की आपले वय आहे, तुमचं जे वय आहे, तुम्ही कुठल्या वयात आहे ते वय ते तुम्हाला देखील तिथं निवडून घ्यायचं आहे. वय निवडल्यानंतर म्हणजे आपल्याला पुढे गेल्यानंतर आपला योजनेची निवड करा. तुमची योजना कोणती आहे, जसं की तुम्ही इथं पाहू शकता, लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना, पूर्व शिक्षण योजना, शेतकरी योजना, मुलींना मोफत योजना, बळीराजा मोफत वीज योजना. तुम्हाला या कोणत्याही योजनेची अडचण असेल त्या योजने तुम्ही तिथं योजनेची निवड करू शकता. जसं की तुम्हाला पाहू शकता, आता मी इथं आपल्या लाडकी बहीण योजनेची अडचण आहे, तर लाडकी बहीण योजना आपण निवडून घेतली आहे. लाडकी बहीण योजना निवडल्यानंतर म्हणजे आपल्याला खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर आपण पाहू शकता की आपला लाडकी बहीण योजनेची अशी कागदपत्रे आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन इथं बघायला भेटेल. त्याचबरोबर मंडळी, आपल्याला खाली देखील असा एक ऑप्शन देखील बघायला भेटेल, सिलेक्ट हिअर. त्याच्यावर आपल्याला मंडळी क्लिक करून घ्यायचं आहे. सिलेक्ट हिअर बटनवर दाबल्यानंतर म्हणजे आपल्याला मदत म्हणून एक असा ऑप्शन बघायला भेटेल. त्या मदत ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून तिथं सेंड असं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर म्हणजे आपल्याला कशा प्रकारची आपल्याला तिथं मदत पाहिजे आहे, जसं की तुम्ही पाहू शकता की तुम्हाला लाचखोरी झालेली आहे, की तुमचा कागदपत्रांचा अभाव आहे, तुमच्याकडे कागदपत्र नाही, जसे की तुमचा अर्ज करण्यास तुम्हाला मदत हवी आहे, तुम्हाला जर कुठल्या अर्ज करण्यास मदत हवी आहे, किंवा तुम्ही दिव्यांगाच मदत हवी आहे, किंवा तुम्हाला इतर कुठलीही समस्या असू द्या, तुम्हाला त्या म्हणजे तुमची लाच जर घेतली असेल, किंवा तुमचा भ्रष्टाचार झाला असेल, किंवा तुम्हाला अर्ज करण्यास मदत हवी असेल, तुम्हाला कशा प्रकारची तुम्हाला मदत आहे ते तुम्ही तिथं दाबू शकता. जसं की आपण इथं पाहूया की आपल्याला अर्ज करण्यास मदत हवी, म्हणजे आपल्याला अर्ज करण्यास समजा माहीत नसेल तर तुम्ही अर्ज करण्यास मदत ह्याच्यावर क्लिक करून आपण सेंड करूया. सेंड केल्यानंतर म्हणजे आपला पुढे लगेच अशी एक माझी लाडकी बहीण येत असलेली अडचण सांगा, तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येत आहे ते देखील आपण सांगितले आहे. ते सांगितल्यानंतर म्हणजे आपला थोड्याच वेळामध्ये आपल्याला त्यांच्याकडून एक कॉल येईल, म्हणजे त्यांच्याकडून तुम्हाला एक फोन येईल की त्याच्यावर तुम्ही तुमची जी जशा प्रकारची अडचण आहे ती देखील सांगू शकता.